आणि दादांसाठी गावागावी फिरताना सगळ्यांच्या मनात एक आशा दिसत होती, दादांचं प्रेम दिसत होतं, दादांची आठवणी दिसत होते. मला अजून आठवतंय त्या सांगत्या सभेत मी दादांच्या समोर पहिल्यांदा भाषण केलं आणि दुर्दैवाने ते शेवटचं भाषण त्यांच्या समोर होतं. गावागावी जाताना जेव्हा मी गावभेद दौऱ्यावरती सगळ्यांना भेटायचो, सगळे मला बोलायचे, दादा यावेळेस खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे. आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासून भरभरून दिलं आहे. ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्ही आमच्या हातात घेतली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो, मी सगळ्यांना सांगत होतो की हा प्रचाराचा दौरा नाही आहे, हा एक गावभेद दौरा आहे, जिथं मी माझ्या कुटुंबाला तिथं भेटू शकतो. त्यांचे काय भावना असतील ते मी समजून घेऊ शकतो, त्यांचे काय अडीअडचणी असतील ते मी समजून घेऊ शकतो. तुम्ही ते LED वाले थोडं थांबता का? तुम्ही आवाज खूप करताय, थोडं थांबा. गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो, एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती. सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो. युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं. पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाही आहे, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाही आहे. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते, पक्षातले पदाधिकारी, सहकारी आहेत, कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही, लढायचं. तसंच आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर